नमस्कार, मी प्राजक्ता आणि माझ्यासोबत कॅमेरा मागे आहेत ऋषिकेश मोघे. इंडी जर्नलच्या निवडणूक स्पेशल कव्हरेजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातल्या बारसू सोलगाव पंचक्रोशीतील काही गावांमध्ये आलेलो आहोत. या गावांबद्दल आपल्याला माहितीच आहे. गेल्या काही वर्षांपासून या गावांमधले जे ग्रामस्थ आहेत, या गावामधले जे नागरिक आहेत, तो इथे एक मोठा रिफायनरी प्रकल्प जो येऊ घातलेला आहे, तर त्याला त्यांनी जोरदार विरोध केलेला आहे. त्याच्या विरोधात त्यांनी अनेक आंदोलनं केलेली आहेत. गेल्या वर्षी इथल्या ग्रामस्थांच्या विरोधाला न जुमानता राज्य सरकारनं इथं मोठ्या प्रमाणात पोलीस आणून दडपशाही करत, ग्रामस्थांची दडपशाही करत, त्यांच्या आंदोलनाला दडपत सर्वेक्षणाचं काम पूर्ण केलं. त्याच्यानंतर आतापर्यंत शांतता आहे. आता लोकसभा निवडणुका आलेल्या आहेत. 7 मेला रत्नागिरी सिंधुदुर्ग हा जो मतदारसंघ आहे हा मतदान करणार आहे. तर या पार्श्वभूमीवर या गावकऱ्यांचं काय म्हणणं आहे आणि बारसू सोलगाव पंचक्रोशीतली ही जी सर्व गावं आहेत, तर तिथले नागरिकांचा पाठिंबा कुणाला आहे आणि ते कोणत्या मागण्यांसाठी आणि कोणत्या मुद्द्यांवर मतदान करणार आहेत हे आपण आज जाणून घेऊया. गेल्या वर्षी बारसूच्या सड्यावर जे आंदोलन झालं, सर्वेक्षण होऊ नये यासाठी बारसू सोलगाव पंचक्रोशीतल्या सर्व गावामधले अनेक लोक तिथं एकवटले. त्यामध्ये अनेक महिलाही होत्या आणि आता आपल्याला ज्या इथं बसलेल्या महिला दिसत आहेत, तर या सर्वजणी त्या आंदोलनामध्ये सहभागी होत्या आणि यातल्या बऱ्याच जणांना त्यावेळेस पोलीस कारवाईचा सामना करावा लागला. पोलिसांकडून लाठीचार्जचा सुद्धा सामना करावा लागला. पोलिसांकडून त्यांना अटकसुद्धा करण्यात आली होती. गेल्या वर्षी जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी होता. त्यावेळेस काय अनुभव आला तुम्हाला? राज्य सरकारकडून आणि पोलिसांकडून तुम्हाला कशी वागणूक आंदोलनादरम्यान मिळाली? हां, गेल्या वर्षी आंदोलन झालं त्यावेळी पोलिसांना आम्हाला अशी वाईट वागणूक दिली की आमच्या महिलांना, या म्हाताऱ्या महिलांना सुद्धा एवढी त्या कातळावरून असं ओढत नेलं, नको नको त्या ठिकाणी लाठीचार्ज केला आणि एवढं त्यांनी आमच्या महिलांचे हाल केले. तरीसुद्धा पोलीस म्हणतात की आम्ही काहीच केलं नाही. असं कसं शक्य होईल? ह्या महिलांना हिलासुद्धा आता बऱ्याच महिलांना आमच्या असं काही ठिकाणी भरपूर लागलं, तरीसुद्धा पोलीस म्हणतात की आम्ही लाठीचार्ज केला नाही. आणि आमचा विरोध असताना सुद्धा ते लोक जबरदस्तीने आमच्यावर असं लाठीचार्ज करतात. हे योग्य आहे का? सरकार काय म्हणतो की आम्ही गोरगरिबांच्या कल्याणासाठी सरकार झालो, मग असं ह्या म्हाताऱ्या वयस्कर माणसांचं हे हाल करणाऱ्या सरकारला शोभतं का? आणि पोलीससुद्धा कसं माहीत आहे, पोलिसांनी आपल्या रक्षणासाठी पोलीस आहेत ना. आमची जर वाईट वागणूक, आम्ही खोटं बोलत असेल किंवा काय करत असेल तर पोलिसांना वाईट लाठीचार्ज करणं ठीक आहे. आमच्या समोर म्हाताऱ्या महिलांना त्या सड्यावरून असं आकर्ष ओढत नेलं. हे जमीन वेगळी आणि सड्यावरचं कातळ वेगळं. मग त्या कातळावरून ओढत नेलं आणि ते त्यावेळेस व्हिडिओ टीव्हीला सुद्धा दाखवलं, तरीसुद्धा सरकार म्हणतो की आम्ही असं केलंच नाही आणि लाठीचार्ज झालाच नाही. मुख्यमंत्री काय म्हणतात की लाठीचार्ज झालाच नाही. एवढं टीव्हीवर दाखवून सुद्धा ते लोक म्हणतात की लाठीचार्ज झालं. हे कसं शक्य आहे? आणि किती काही केलं तरी आम्ही आमच्या कोकणामध्ये रिफाईन होऊ देणार नाही. आमची जमीन हक्काची आहे आणि आमच्या जमिनीसाठी आमचा जीव गेला तरी आमच्या जमिनीसाठी आम्ही लढणार. आम्ही आमच्या इथे रिफाईन होऊ देणार नाही. रिफायनरी का नको आहे? कोकणात रिफायनरी का नको आहे तुम्हाला? हो, कोकणात नको म्हणजे ती आमचं पाणी म्हणजे एकदम साड्याचं ना, बरोबर. मग आम्हाला ती पाणी खराब होणार. मग आम्ही ते अनावश्यक घाणेरडं पाणी आणणार. मग आम्हाला पाणी कुठून मिळणार? पाणी खराब होईल ते होईल, पण आम्हाला इथे जीवन जगण्याला सुद्धा होणार नाही. पाण्यामुळे आम्ही म्हणजे जर रिफाईन केला ना तर आमचं एवढे हालत होती. आम्हाला पाणी भेटणार नाही. ते बागा जातील तर जातील, पण आम्हाला अन्न पाणी भेटणार नाही. आपोआप लोक गाव सोडून द्यायला लागते. तर हे लोक सरकार अशी सांगतात की आम्ही इकडे, सरकार कुठेही देणार नाही, भूलथापा करते सरकार. आणि ह्या सरकारचा आम्हाला विश्वास नाही आणि या विश्वासाला आम्ही बळी पडणारच नाही आणि आम्ही आमच्या कोकणात रिफाईन होऊ देणार नाही. मग आता हे जे सर्व गेल्या काही वर्षांपासून तुमचं आंदोलन सुरू आहे, तर मग आता ह्यावेळेस मतदान आता होणार आहे. 7 मेला आता तुम्ही मतदान करायला जाणार आहे. तर रिफायनरी हा तुमच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे का मतदान करताना? तुम्हाला असं वाटतं का की इथं जो निवडून येणार आहे तो तुम्हाला तुमचं जे हे म्हणणं आहे तर तो लक्षात घेईल, ज्याला तुम्ही उमेदवार म्हणून निवडून देणार आहात, तुमचे खासदार म्हणून, असं तुम्हाला वाटतं का? हां, कोण असेल ना उमेदवार आम्ही निवडून देणार, तर आमची रिफायनरी घालवून देणार असेल ना, तो कोणी असो मग आम्ही त्याला मत देणार. आणि आजपर्यंत आम्ही एवढी लहानाची मोठी 18 वर्षापूर्वी मत देत आलो. पण का आलो? का आम्हाला हे आपलं देश पाहिजे, जग पाहिजे म्हणून. पण आमच्यावर ह्याने आज हे केलं नाही, अत्याचार केले नाही. अहो, ब्लाऊज फाटून पण आता तुम्ही सांगा, रत्नागिरीला बाई माणूस राहायचं बिन ब्लाऊज शिवाय कसं राहणार सांगा मला? आहे की नाही? काहीतरी तुम्हाला वडताय म्हणजे काय माणसांना? या लोक अजून ही म्हातारी बघा हिचं काय केलं ते. मग आम्हाला विनाशकारण रिफायनरी नको आहे आणि आम्हाला जी रिफायनरी आमची बाजूला घालवेल इथे अजिबात होऊ देणार नाही, त्यालाच आम्ही मत देणार.
रिफायनरी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहेच की रिफायनरीला नाही म्हणेल त्याला तुम्ही मत देणार. अजून काय काय मुद्दे आहेत असं तुम्हाला वाटतं या तुमच्या मतदारसंघामध्ये, तुमच्या गावामध्ये अजून काय काय समस्या आहेत ज्यांचा तुम्हाला सामना करावा लागतो? सामना म्हणजे आमचा होच सामना हा की रिफायनरी बंद करीत तेकाच आम्ही मतदान देणार, नाही तर आम्ही कोणाला मतदान देणार नाही. हे आमची महिलांचा हो आमचं हे आम्ही एक तट केलेलो महिलांनी, जो रिफायनरी बंद करीत त्यालाच आम्ही मत देणार, नाही तर आम्ही मत कोणाला देणार नाही. आणि कोण सरकार आले तरी चालत. ते गुजरातला घेऊन जातात आणि विनाशकारी रिफायनरीच आमच्या कोकणात का? चांगलं काहीतरी आणा ना, ते काही आणू शकत नाही. विनाशकारी आहे ते आमच्या कोकणामध्ये, आम्ही विनाशकारी आणून देणार नाही. चांगलं का नाही आणत, ते गुजरातला घेऊन जातात आणि विनाशकारी तो आमच्या ह्याला आम्ही आणून देणार नाही अजिबात. हिला जी होळी केल्याने ना स्पष्ट अगदी त्याचं सर्व दिसत होता. पण एवढी पण लाज नाही. तुम्ही पण लेडीज पोलीस होतात, आम्ही पण लेडीज होतो, पुरुष मंडळी पण होती. मग त्यांना तरी वाटायला पाहिजे बा लेडीज आहे, मग त्यांना जरा सांभाळून घ्या, बोलायला नको. मग त्यावेळेला हे मोदी सरकार होते कुठे? म्हणजे त्यांना दिसत नाही होतं काय साहेबांना की हे एवढे गोरगरीब महिलांना जे आपटतात धोपटतात, एवढ्या गोळे दगडाचे दगड किती आहेत सड्याला, एवढ्या गोळ्यावरती आम्हाला अशी आपडला नाही. तर हे मणके बिणके सर्व हे पाठीचे अजून दुखत आहेत, बेशूत पडला नाही तरी यांना लाज नाही. ते बोलतात की ह्या लोकांना आम्ही काही केलंच नाही. मग हे सरकार आता आहे ना, ते काय डोळे ढापून होते काय? हो डोळे ढापून होते. महिलांवर अत्याचार होता हे काय त्यांच्या नजरेत आलेलं नाही? आम्ही बघा ज्या वेळेला गाड्या आल्या, हे स्पष्ट सांगतो, त्यावेळेला आम्ही शिळी भाकरी गावून नेलेली शिळी भाकरी अशी खात होती. चटणी भाकरी 2 दिवसाची चटणी भाकरी आम्ही खात असताना असे धडधपट भाकरी टाक, कुठे पाण्याचे बॉटल टाक, अशी फरफडावलेला. मग त्यावेळेला हे सरकार होते कुठे? मी मोदी साहेबांना हे आधी विचारतो की ज्या वेळेला आम्ही मरामरी रडत होतो, म्हणजे एवढा दुखत होता, त्यावेळेला आमच्या मुलाबाळांचा आठवण ये. हे छोटे हिचा एवढा बाळ टाकून गेलेली, तिला आपटला नाही. मग त्यावेळेला हे झोपून होते का? आणि एवढा टीव्हीवर दाखवून पण ते बोलतात की असं झालेलंच नाही. सरकारमध्ये बदल होणं गरजेचं आहे असं वाटतं? बदल होणं गरजेचं आहे. जे कोण सरकार म्हणजे कोणी सरकार असो, ते जर आमची रिफायनरी हटवीत असले ना, तर आम्ही खरोखर अगदी आम्ही त्याच्या बाजून जाऊ. पण आम्ही सांगतो घे बा की विनायक राऊत साहेब ते फक्त आम्हाला किती लागलं, उद्धव ठाकरे साहेब ते आले ना, त्यांनी आमची दखल घेतला नाही की महिलांना कुठे लागला. महिला त्या दिवशी एवढी रडत होती, त्यांना त्यांची हालपूस म्हणजे विचारणपूस केला नाही. किती आम्हाला समाधान. मग तुम्ही का नाही आलात? आणि तरी पण आमच्यावरच सरकार गोळीओ घालून आमका बघता, आम्ही देणार नाही. सरकाराक आम्ही असं सांगतो की सत्यान भांड, जसं आम्ही देवीच्या मंदिरात आम्ही सत्यान बोलतो, तसं सरकाराक सांग सत्यान भांड आमच्या बरोबर तयार हो. महिला खय पण तू नाही, तुझ्या ते हेका नाही, दिल्लीक नाही, काय गुजरातला नाही, खय पण या महिलांका आमची येऊची तयारी आहे आणि लढवची पण तयारी आहे. आमचे हे भूमी 7 दिवस कोंडीत ठेवलं. त्यांचा काय गुन्हा होता? 7 दिवस कोंडीत ठेवलं, काय केलं होतं? काहीच नाही केलं. आमची जमीन हक्काची, आम्ही त्याला लढणारच. त्याच्यासाठी त्यांनी 7 दिवस कोंडीत ठेवलं आमच्या मुलांना. त्यांना काय अधिकार सरकारला? आणि वर तारीख सुद्धा लावतात, आजची उद्याची. काहीतरी काय? अहो तुम्ही सरकार तुमच्याकडे पैसा आहे, पण तो कुठना पैसा येता? तुम्ही कुठनं आणताय? सांगा. आमचा गोरगरिबांचा पैसा आहे, आमच्या जीवावर तुम्ही आज मोठे झालात नाही, आम्हालाच इथे रडवतात. एकच की रिफायनरी बंद म्हणजे बंद. आमच्या ह्या देशात रिफायनरी हाणूची नाही आणि आम्ही हाणूक देणार नाही. भले सरकारने आमचो जीव घेतला तरी चालत, पण मी ही महिला छाती ठोकून सांगताय रिफायनरी बंद करूक देणारच नाही. हाणूका एवढी महिलाचे छातीत ताकद आहे. आमच्या मुलाबाळांना सांगा, मुंबईवरून आलेले मुलाबाळा का तर एवढे जमीन तुकडे आहेत, आमचे जागा आहे ती वाचवण्यासाठी आमचे मुंबईवरून पोरं आले. त्यांचं धडधपाट तिकडे घेऊन गेले. त्यांना 8 दिवस कोंडून ठेवला नाही. का ठेवला नाही कोंडून? त्यांचं काय गुन्हा होता? ते आपल्या जमिनीसाठी आलेले ना. मग ते कशासाठी? आता आज तुमचा पद आहे, ते जर पदावर ना कोण तुम्हाला हटवीत आला तर तुम्हाला नाही वाईट वाटणार? तुम्ही नाही धावणार? मग हे सरकारचे ह्यांनी दखल ही घ्यायची.
आमच्या सड्यावरती आमची जी जमीन आहे आम्ही कर्द जे एक वेळा आम्हाला जेवण नसलं तरी चालत, फणस आंबा काजू कंदमुळं खाऊन आम्ही 10 दिवस पण काढू. नाही आहे ना सरकारने भात दिल्यानंतर चालत, तांदूळ देत आहे ना ते नाही दिल्यानंतर चालत, पण आमची जगण्याची पण हिंमत आहे. आमच्या इकडे माळ्यामध्ये शेती आहे ती आम्ही करून खाऊ, काहीतरी करूनही खाऊ, शिळी भाकरी पण खाऊ. पण हे जे सांगतात ना की मी फुकटमध्ये देतो, चांगलं धान्य द्या तर आम्ही तुम्हाला तुमची वाहवा करू. अहो साबुदाण्यासारखे आतमध्ये एवढे जर तांदूळ आले तर एवढे तरी काढतो का? ते प्लॅस्टिक का देत आहे? म्हणजे माणसं मरो दे लवकर त्यासाठी देत आहे. मग तुम्ही चांगला द्या ना. पाम तेल देतास, अहो बत्तीमध्ये घातला तरी बत्ती जळत नाही. तर जसं की आपण बघू शकता शिवणे खुर्द या गावामध्ये आहोत. शिवणे खुर्द या गावातले अनेक ग्रामस्थ, अनेक त्यातल्या महिला सुद्धा या आंदोलनात गेल्या वर्षी सहभागी झाल्या होत्या. रिफायनरीला त्यांचा जोरदार विरोध आहे आणि जो उमेदवार रिफायनरी आणणार नाही असं वचन देईल त्याला ते निवडून देण्यासाठी तयार आहेत. बारसू सोलगाव रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे काशीनाथ गोरले आज आपल्यासोबत आहेत. आपण आत्ताच महिलांशी अनेक शिवणे खुर्दमधल्या बोललो आणि त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जो उमेदवार रिफायनरीला विरोध करेल, जो उमेदवार असं सांगेल, असं वचन देईल की रिफायनरी आम्ही इथं आणणार नाही, त्यांना आम्ही मतदान करू. काहीचं असंच काम इथं सुरू आहे गेल्या काही महिन्यांपासून, लोकसभा निवडणुका जाहीर व्हायच्या आधीपासून, की कुणाला मतदान करायचं आणि कुणाला पाठिंबा द्यायचा. आणि तुमच्या संघर्ष समितीने नुकताच इथे जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे विनायक राऊत हे जे आहेत, जे 2 वेळा खासदार इथं ह्याच्या आधी राहिलेले आहेत, त्यांना पाठिंबा सुद्धा जाहीर केलेला आहे. तर तुम्हाला असं वाटतंय का की काहीतरी बदल हा अपेक्षित आहे किंवा काहीतरी बदल हा होऊ शकतो आता या निवडणुकांनंतर? या निवडणुकानंतर मला वाटतं पुन्हा एकदा तिसऱ्या वेळी विनायक राऊतच येतील आणि ते सुद्धा सर्वात मोठा असा मोठ्यात मोठं लीड घेऊन येतील. मला वाटतं गेल्यावेळी त्यांनी 2.5 लाखाचं लीड घेतलं होतं आणि यावेळी आम्हाला अपेक्षित आहे 3 लाखाचं लीड ते नक्कीच घेऊन येतील. सध्या इथं म्हणजे तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यातल्या तसं सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अनेक लोकांच्या संपर्कात आहात गेले काही महिन्यांपासून. लोकांचा काय मूड दिसतोय सर? लोकांच्या मनात काय विषय आहेत, कोणते मुद्दे आहेत ज्याच्यावरनं मतदान होणार आहे? म्हणजे बारसू सोलगाव पंचक्रोशीत अर्थातच रिफायनरी हा सर्वात मोठा मुद्दा आहे, पण कोकणातले कोणते मुद्दे आहेत जे मतदान करताना लोक डोक्यात ठेवतील? रिफायनरीच्या या संघर्ष समितीने म्हणजे बारसू सोलगाव रिफायनरी विरोधी संघटनेने काय केलं आहे की संपूर्ण तालुकाभर रान उठवलं आहे की कुठल्याही परिस्थितीत या जे समर्थन करतायत पक्ष त्यांना मतदान करू नये. आम्ही यांच्याशी आपले विनायकजी राऊत आहेत यांच्याशी संपर्क साधला होता आणि त्याने आम्हाला सांगितलं होतं की माझ्या वचननाम्यामध्ये रिफायनरी येथे येणार नाही असं मी वचननाम्यामध्ये लिहून देतो. त्याप्रमाणे त्यांनी वचननाम्यामध्ये लिहून दिलं आहे. त्यावेळी आम्ही संपूर्ण पंचक्रोशी या कामाला लागलो आहोत, रात्रंदिवस त्यांचं काम करतो आहोत आणि जिथे जिथे जातो आहोत. फक्त आमचा एक मुद्दा असा आहे की बाबा रिफायनरीचा आहे, पण जिथे जिथे जातो तिथे तिथे नाराजी आहे, कारण त्यांना महागाईनं होरपाळलं आहे, इथे रोजगार नाही आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळे आज संपूर्ण जनता ही विनायक राऊतांच्या मागे आहे. रोजगार नाही आहे तसं तुम्ही म्हणालात आणि एक जे प्रॉमिस हे सरकार जे रिफायनरी आणू पाहते हे सारखं सातत्याने करते की त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही रिफायनरी आणली तर रोजगार मिळेल. पण तुम्ही हे जे आहे त्याच्यावर तुम्ही बऱ्याचदा उत्तर दिलेलं आहे की कसं रिफायनरीमुळे रोजगार मिळेलच याची काही शाश्वती नाही आणि इतरही अजून उपाय असू शकतात. तर मग याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आम्ही ते पाहिलं की समजा इथे रिफायनरी आली आणि ते आम्हाला सांगतायत की लाखभर रोजगार निर्माण होईल, पण आम्ही समोर पाहिलं जैतापूर अणुऊर्जा आहे, तिथे अणुऊर्जा करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. अणुऊर्जेला फक्त कंपाऊंड घालून ठेवलं आहे. तिथे आमची 600 माणसं या विभागातली कामाला लागली होती, त्या सर्वांना काढून टाकलेलं आहे. इथे ज्यावेळी रिफायनरी येईल त्यावेळी मला वाटतं त्या बांधकामासाठी लागणारी माणसं जी लागतील तीच इथे कामाला लागतील आणि त्यांना जो आतमध्ये जो नोकरवर्ग हवा आहे काम करण्यासाठी ती लोकं त्यांना इथे उपलब्ध होणार नाहीत, कारण त्या पद्धतीचं शिक्षण घेतलेली लोकं लागतील आणि त्या पद्धतीचं शिक्षण घेतलेली लोकं इथे नाहीत, कारण त्यांना फाउंडेशन करायला होतं. पहिल्या वेळी इथल्या लोकांना त्या पद्धतीचं शिक्षण दिल्यानंतर रिफायनरी आणायचा प्रयत्न करायला होता, तसं त्यांनी केलेलं नाही. हे एक मोठं गौडमंगाल आहे. हा फक्त या शासनाचा पैसा कमवण्याचा आणि या कोकणला देशोधडीला लावण्याचा उद्योग आहे असं आम्हाला वाटतंय.
मग आता एक जे असं म्हटलं जातं, एक जे सारखं विचारलं जातं की मग कोकणातल्या लोकांना विकास नकोय का, त्यावर काय उत्तर द्याल? नाही, विकास आम्हाला हवा आहे. विकास हवा आहे तो कुठचा हवा आहे, इथला शाश्वत विकास हवा आहे. आता बघा, इथे फळबाग आहेत, इथे आंबा, काजू, फणस इत्यादी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प, उद्योगधंदे इथे आणा. इथल्या लोकांना 100% काम मिळेल. कोणीही इथून जाणार नाही. आज तुम्हाला सांगतो, प्रत्येक दिवसाला कित्येक टन काजूची बोंडं इथून आम्ही फेकून देतो आहोत. त्याच्यावर प्रक्रिया जर केली गेली तर 100% इथल्या लोकांना काम मिळेल. आज आपण हापूसच घेऊया. हापूस इथे आम्ही आज 2,500 ते 2,000ने पेटी घालवतो, पण पुण्यात जर किंमत त्याची काढली तर डझन जवळजवळ 1,200-1,400 रुपयाने आंबा डझन जातोय. म्हणजे इथल्या शेतकऱ्यांना काहीच मिळत नाही. मग त्याच हापूसवर प्रक्रिया करणारे प्रकल्प किंवा उद्योगधंदे इथे आले तर इथल्या लोकांना काम पण मिळेल आणि इथल्या शेतकऱ्याला त्याचा म्हणजे योग्य तो भाव पण मिळेल. मग आमचा विकास या कोकणात रिफायनरी येऊन होणार नाही आहे, तर इथल्या टोटल सगळ्या म्हणजे उत्पन्नावर, इथे होणाऱ्या उत्पन्नावर समजा उद्योगधंदे आणले तर या कोकणचा विकास आपोआप होतोय. त्याचे समुद्रकिनारे आहेत आणि इथे आमच्या सोलगाव बारसू सड्यावर जी कातळ शिल्प आहेत त्या कातळ शिल्प पाहण्यासाठी कित्येक लोक येतात. कालच आम्ही म्हणजे अशा इतर लोकांना सुद्धा घेऊन गेलो होतो. ते मला बोलले की इथे समजा ही कातळ शिल्प पाहण्यासाठी पर्यटक आलेत तर इथे सुद्धा काहीतरी होऊ शकतं. मग ते शासन करत नाही. मग ते केलं पाहिजे तरच आमच्या कोकणचा विकास होणार आहे. बरोबर. आता गेल्या वर्षी सुद्धा म्हणजे इतका विरोध असून सुद्धा दडपशाहीचा वापर करून एका अर्थाने सर्वेक्षण झालं. तर तुम्हाला असं वाटतंय का की ह्याच्या पुढे सुद्धा म्हणजे जरी खासदार म्हणून जे निवडून येतील ते जरी रिफायनरीला त्यांनी पाठिंबा नाही दिला तरी सुद्धा कुठून तरी वर्ण असे प्रयत्न होऊ शकतात का अजून सुद्धा दडपशाही करून रिफायनरी आणण्याचे? आणि तसं झालं तर मग पुढचा काय प्लॅन आहे तुमचा? आमचं पुढचा प्लॅन सांगतो. आमचा प्लॅन आत्तासुद्धा तयार आहे. आम्हाला माहीत आहे विनायक राऊत समजा आमचे निवडून आले तर थोडासा रिफायनरी प्रकल्पाचा जोर कमी होईल. शासन थोडंसं समजा BJP सरकार आलं तर 100% दडपशाही करेल. पण त्यांनी जरी दडपशाही केली तरीसुद्धा आमच्या टोटल या प्रकल्पग्रस्त भागातील जनतेनं एक विषय ठेवलेला आहे की आत्ता आम्हाला लढा जोरदार वाढवावा लागेल आणि तो शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही लढा लढणार आहोत. कारण आम्हाला कोकण वाचवायचं आहे. कोकणशिवाय आम्ही जगू शकत नाही. तर उद्धव ठाकरे यांची नुकतीच रत्नागिरीमध्ये सभा झाली आणि या सभेदरम्यान त्यांनी असं म्हटलेलं आहे की कोणताही विनाशकारी प्रकल्प जर त्यांचं सरकार आलं तर ते कोणताही विनाशकारी प्रकल्प कोकणात आणू देणार नाही, कोकणात येऊ देणार नाही. तर आता या पार्श्वभूमीवर पुढं काय होतं आणि मतदानानंतर काय होतं हे बघणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे. बारसू सोलगाव पंचक्रोशीतल्या देवाचे गोठणे या गावात आपण आलेलो आहोत. हे गावसुद्धा रिफायनरी प्रकल्प जर इथे आला तर त्यांनी बाधित होणार आहेत आणि आपण इथे कमलाकर गुरव यांच्याशी बोलत आहोत. रिफायनरी प्रकल्प आणि रिफायनरी प्रकल्पाचा जो हा विरोध आहे तो आता हे जे मतदान होणार आहे 7 मेला तर त्याच्यासाठी हा किती मोठा विषय आहे, किती मोठा मुद्दा या मतदानासाठी हा ठरणार आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं जे पंचक्रोशी आहे रिफायनरी बारसू सोलगाव रिफायनरी पंचक्रोशी आमची जी आहे ती पूर्ण एक गट आम्ही मतदान आहोत आणि ह्या अनुषंगाने आम्ही विनायक राऊतांना मतदान करणार आहोत. कारण आमचा निर्णय झालेला आहे. कारण त्याच्या अगोदर आम्ही असा ठराव केला होता की आमचा एक उमेदवार उभा करायचा होता पूर्ण जिल्ह्यामध्ये, परंतु त्याचा फटका विनायक राऊतांना पडू शकतो. कारण विनायक राऊतांनी आम्हाला सुरुवातीपासून शेवटच्या क्षणापर्यंत ते विरोधाची भूमिका घेऊन आमच्या बाजूने लढतायत. त्याच्यानंतर आमच्या संगती काँग्रेसचे जे माजी आमदार होते जे निवडणुकीला उभे होते आपले अविनाश लाड म्हणून तेही आमच्या संगती लढतायत. हे दोनच नेते आमच्या संगती सुरुवातीपासून या रिफायनरी आंदोलनामध्ये आहेत आणि आम्ही विनायक राऊत यांनाच मतदान करणार आहोत. उद्धव ठाकरे यांची रत्नागिरीत नुकतीच सभा झाली आणि त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं, असं वचन दिलं त्यांनी की विनाशकारी प्रकल्प कोकणात येऊ देणार नाही किंवा आणणार नाही जर सरकार आलं त्यांचं तर. पण पहिलं जे पत्र बारसू सोलगाव ह्या प्रदेशामधल्या रिफायनरीसाठी निघालं होतं तर ते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच निघालं होतं. तर मग आता या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? लोकांचा विश्वास आहे का आता ह्या सगळ्या ज्या प्रकारे राजकीय घडामोडी या झालेल्या आहेत त्यामध्ये लोकांचा विश्वास विनायक राऊतांवर अजून आहे का? सुरुवातीला ज्या उद्धव साहेब ठाकरेंना हे जे पत्र दिलं आहे आमदार राजन साळवी याने उदय सामंत थ्रू त्याने ते पत्र दिलं जेणेकरून त्या कोरोनाच्या काळामध्ये राजन साळवी याने काही 55 ग्रामपंचायतीमध्ये मासिक सभेचे ठराव करून ते उद्धव साहेबांना दिले की जेणेकरून हा प्रकल्प इथे यावा असं त्यांनी तर पत्रात म्हटलं. आणि त्याच्या अनुषंगाने उद्धव ठाकरेने जानेवारी 2022ला ते पत्र केंद्राला दिलं होतं त्याने ते.
आणि ॲक्च्युली ते उद्धव ठाकरेंनी दिले नाही पाहिजे, कारण स्थानिक लोकांचा विरोध आहे. स्थानिक लोकांचं मत घेऊन त्याने तो प्रकल्पाचं पत्र द्यायला पाहिजे होतं. तसं न करता त्याने आमदारांच्या शिफारशीनुसार ते पुढे पत्र दिलं, परंतु त्याचा परिणाम तसा होणार नाही ते, कारण ते पूर्वीपासूनचे शिवसेनेचंच सगळं वोटर आहेत. परंतु आम्ही आता एक गटान हे निर्णय घेऊन आम्ही विनायक राऊतांनाच मतदान करणार, किती काही झालं तरी. आमचं जरी 15,000 एक लोकसंख्या आहे, 15,000 तरी मतदान आहे. मुंबईचे जर आले तर 20-25,000 मतदान होऊ शकतं आमचं. रिफायनरी प्रकल्पाचा हा मुद्दा हा जरी कोकणाचा मुद्दा असला तरी सुद्धा सध्या बाधित होणारी गावं ही बारसू, सोलगाव, पंचक्रोशीतली आहेत किंवा राजापूर तालुक्यातली आहेत. हा मोठा मतदारसंघ आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा पुष्कळसा भाग आणि सिंधुदुर्ग जिल्हा ह्याच्यामध्ये येतो. तर या बाकी ठिकाणांवरनं या मुद्द्याला कसा प्रतिसाद आहे, की ह्या मुद्द्यावरनं बाकी ठिकाणचे मतदार सुद्धा तुमच्यासोबत आहेत का? याच्यामध्ये आपल्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पण काही कुडाळचा भाग आहे. कुडाळचे आपले आमदार वैभव नाईक, ते वैभव नाईकने सुद्धा आपल्याला समोर विरोध केला आहे. त्याचप्रमाणे हिरिये ग्रामपंचायतीकडची आहे, ती पण रिपाणी विरोधात लढून ती पूर्ण बहुमताने आलेली आहे, ती सुद्धा आपल्याला सपोर्ट करत आहेत. सिंधुदुर्गाचा काही भाग आहे, त्या रत्नागिरीचा बहुतेक भाग असा आहे की जेणेकरून आपल्याला या रिपाणीला विरोध करतो आहे, कारण प्रदूषणकारी प्रकल्प या कोकणात येऊ नये हा सगळ्यांचे मत आहे. आणि राजापूरचे काही व्यापारी जे आहेत, ज्याने काही बारसूच्या या ठिकाणी जी जागा घेतलेली आंबे बागायतदार आहेत, ह्यांना तो प्रकल्प हवा आहे, कारण त्या जमिनीतून त्यांना जास्त मोबदला मिळण्याची शक्यता आहे. कारण सध्या त्यांनी 3-3.5 लाख एकरने ती जमिनी घेतलेली आहेत पूर्वीच्या लोकांना फसवून, आणि ती आता 60-70 लाख किंवा 1 कोटीच्या आजूबाजूला ते एकरने त्यांना भाव मिळू शकतो, आणि ते मिळावं सरकारकडून याच्यासाठी ते प्रयत्न करतात. आणि बाकी अन्य शहरं इतर लोक कोणी समर्थन करत नाहीत. सर्व लोकांचा पंचक्रोशी असून पंचक्रोशीच्या बाहेरील लोक आहेत, सगळे विरोधच करतात प्रकल्पाला. त्या विनायक राऊत 2 वेळा ह्याच्या आधी खासदार इथं राहिलेले आहेत आणि कोकणासमोरचे अनेक मुद्दे आहेत. म्हणजे आता एक अगदी जर विचार करायचा झाला तर रस्त्याचा मुद्दा हा खूप मोठा आहे. अनेक ठिकाणी रस्ते नीट नाही आहेत. आता देवाचे गोठणे इथे येताना सुद्धा बराच कच्चा रस्ता आपण बघितला. मुंबई गोवा महामार्ग जो आहे त्याच्यावरनं बऱ्याचदा आपण बघतो की त्याच्यावरनं खूपदा टीका होत असते, त्याच्यावरनं मस्करीसुद्धा बरीच केली जाते. तर हे सगळे मुद्दे जे आहेत, म्हणजे रिफायनरी सोडून अन्य काय मुद्दे आहेत जे कोकणासमोर आहेत आणि त्याचा मतदानावर काही परिणाम होईल का? नाही, तसं काही होणारच नाही आहे. कारण जरी विनायक राऊतांकडे काही निधी असेल, तो केंद्र सरकारचा निधी असतो, तो पूर्ण जिल्ह्यामध्ये त्याने वापरायचा असतो, तो वापरत आहेत. आणि रस्त्याचा प्रश्न काही आमदार थ्रू काय कामं करायची असतात. जे मोठे महामार्ग वगैरे असतात ते आपल्या खासदारांच्या थ्रू असतात ते, परंतु छोटे जे ग्रामीण मार्ग वगैरे असतात ते आमदारांनी करायचे असतात. पण आमदारांचा निधी बहुतेकशा इथे आमच्या ज्या पंचक्रोशीमध्ये आमदारांना प्रवेश बंदी केलेली होती आम्ही, त्यामुळे आमदार इथे येऊन विकास करत नव्हते. त्यांच्यावर आमचा पूर्ण रोष आहे. अजूनसुद्धा लोक नाराज आहेत त्यांच्यावरती, कारण त्यांनीच सुरुवात केली होती, ते रिपाणी आणण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्या अनुषंगाने छोटे छोटे रस्ते राहिलेले आहेत. ते विकासाचं काम एवढं आम्हाला नाही, परंतु आम्हाला महत्त्वाचा मुद्दा रिफायनरी प्रदूषणकर प्रकल्प इथे नको हा जास्तीत जास्त आमचा मुद्दा आहे. त्याचा परिणाम मतांवरती कुठे होणार नाही याची आम्हाला खात्री आहे. मग आता विनायक राऊत हे खासदार झाले तरी त्याच्यानंतर पुढे काय? कारण पुढे सुद्धा असं असूच शकतं की गेल्या वर्षी जशा प्रकारे या आंदोलनाला दडपण्याचा एक जो प्रयत्न करण्यात आला तसं ह्याच्या पुढे करण्याची शक्यता असू शकते. कुठल्या ना कुठल्या फोर्सेसकडून ते होऊ शकतं. तर मग ह्याच्यामध्ये हा लढा पुढं कसा जाणार आहे? आताच उद्धव ठाकरेंनी आपल्याला जाहीर आव्हानच केलेलं आहे, रिपाणी इथे व्हायला देणार नाही असं बोलले आहेत. पण जसं आम्ही पंचक्रोशी आत्तापर्यंत लढत होतो, एवढं 3,000 पोलिसांच्या समोर आपली जनता आमची सगळी लढत होती. आता उद्धव ठाकरेंनी जर पक्षाचं आव्हान करून जर त्यांनी तो संघटना पूर्ण उतरवली तर तो प्रकल्प इथे होऊच शकत नाही याची आम्हाला खात्री आहे. गेल्या वर्षी जेव्हा आंदोलन झालं मोठं, जेव्हा सर्वेक्षणासाठी इथं टीम येणार असं झालं, मोठी पोलीस फौज इथं उतरवण्यात आली होती आणि त्यावेळेस आंदोलन मोठं झालं, मात्र त्याला दडपण्याचा सुद्धा मोठा प्रयत्न झाला. तर त्याच्याबद्दल लोकांच्या मनात काय भावना आहे? आणि तुम्हाला स्पेशली तुम्हाला आंदोलनात उतरता येत नव्हतं, तुमच्या विरोधात आणि इतर अनेक जे लीड करत होते ही चळवळ, तर त्यांच्या विरोधात तडीपारीच्या नोटिसेस आल्या होत्या. तर याचा सगळ्याचा परिणाम काय झाला? लोक ह्या सगळ्याकडे कसं बघत आहेत? नाही, त्यावेळेला आमचं जो आंदोलन आहे पूर्ण दडपण्याचा त्याने प्रयत्न केला होता. सुरुवातीला त्याने जे आंदोलन आमचं उभं राहिलं, सुरुवातीला ज्या वेळेला पोलीस आले आणि त्याने स्वाईन टेस्ट करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस सर्व महिला वर्ग आमच्या जाऊन रस्त्यावर झोपल्या होत्या. या अख्ख्या जगाने पाहिलेलं आहे. आणि तिथून सुरुवात आमच्या आंदोलनाला झाली होती. आम्हाला सुरुवातीला त्यांनी तडीपार करण्याचा प्रयत्न केला, आम्हाला नोटिसा दिल्या, घरावरती आमच्या येऊन
वॉच ठेवायचे पोलीस. रात्री 12-1 वाजता रात्री यायचे, आमच्या मुलांना बायकोंना वगैरे त्रास द्यायचे, कुठे आहेत काय आहेत हे सांगायचे. परंतु आम्ही जंगलामध्ये राहत होतो आणि जंगलामध्ये 8-10 दिवस आम्ही जंगलात होतो. त्यावेळेला भयान परिस्थिती अशी निर्माण होती. रात्रीच्या वेळेला पण आम्ही जंगलात राहायचो. अशा भयान परिस्थितीमध्ये सगळे महिला वर्ग आमचा पूर्ण त्या मारहाणावरती होत आहे. त्यांना मारत होते, अमानुष मारहाण त्यांनी केलेली होती. त्यावेळेला बऱ्याच लोकांना हॉस्पिटलमध्ये जावं लागलं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये पूर्ण आमचं आंदोलन पूर्ण चिरडवायचा प्रयत्न केला शासनाने होता. अश्रुधूर सोडले होते आणि त्याच्यामध्ये पोलीस पण जखमी झाले होते. परंतु त्याचा आमच्यावरतीच परिणाम करत होते की तुम्ही त्यांना मारताय, दगड मारता. पण एकही आमच्या आंदोलकाकडून कुठल्याही पद्धतीने त्यांना पोलिसांना असं दगड वगैरे असं कुठलाही इजा झालेली नाही आमच्याकडून आहे. पण खोटं काहीतरी आमच्याबद्दल सांगतात जेणेकरून आमचं आंदोलन चिरडावं असं त्यांना वाटत होतं. पण आम्ही ते तसं करायला दिलं नाही. शेवटी आम्ही सगळं शेवटच्या क्षणाला 5 तारीखला आम्ही ज्यावेळेस समोर गेलो जास्त मोठं आंदोलन करण्याचा, त्यावेळेला आम्हाला पकडलं आणि आम्हाला जेलमध्ये टाकलं होतं. आणि त्यावेळेला आम्ही 7 दिवस जेलमध्ये होतो रत्नागिरीला. बराच माणूस आम्हाला अत्याचार सहन करावा लागेल. त्यावेळेला तिथे जेलमध्ये सुद्धा ते भरलेले संडास वगैरे असायचे, जे साफ केले नसायचे, अशा जेलमध्ये मच्छर व खात होते. अशा भयान परिस्थिती एवढं अतिरेक्यांना जे पोलीस यंत्रणा ज्या पद्धतीने त्यांना अतिरेक्यांना जे वागणूक देतात तशा पद्धतीने आम्हाला आंदोलकांना त्यांनी वागणूक दिली होती त्यावेळी आम्हाला. पण त्यावेळेस अनेकांना डिटेन करण्यात आलं होतं, अरेस्ट झाली होती. तर त्यावेळेस जे गुन्हे दाखल करण्यात आले किंवा ते अजूनही आहेत का की ते काढण्यात आलेले आहेत? नाही, अजून ते काढलेले नाही. सर्वांवरती गुन्हे दाखल आहे. अजून पण आमच्या थोड्या महिलांचे जामीन झालेले आहेत, पण अजून जामीन बाकी आहेत. 167 महिला होत्या एका केसमध्ये. एका केसमध्ये 116 महिला आहेत. त्याच्यानंतर पुरुष आहेत. काही तडीपारच्या आहेत. 353 सारखे गुन्हे आमच्यावर आहेत. गंभीर गुन्हे दाखले आहेत. कुठल्याही शासकीय याच्यामध्ये आम्ही कुठलाही हस्तक्षेप केला नाही. कुठल्याही शासकीय जाळपोळ वगैरे हा प्रकार आमच्याकडे झालेला नाही आहे. पण खोटे गुन्हे करून आम्हाला अडकवण्याचा बराच प्रयत्न केला. कारण जेवढे कोर्टामध्ये जातील तेवढं त्यांना सोपं जात होतं. लोक कमी होतं ना आंदोलनामध्ये गेल्यानंतर, आत्महत्या टाकल्यानंतर लोक कमी होते आंदोलनामध्ये, असं शासनाचं धोरण होतं. पण ते आम्ही होऊ द्यायला नाही. जेवढे लोक हे करत होते जास्तीत जास्त लोक ह्याच्यामध्ये उतरत होते आणि तो आम्ही विरोध करत होतो. त्यामुळे ही जी दडपशाही झाली आणि ज्या प्रकारची वागणूक सरकारकडून आणि पोलिसांकडून लोकांना मिळाली, तर या सगळ्यावरनं त्यांनी निर्धार केलेला आहे की काहीही करून दडपशाही करणाऱ्या उमेदवाराला किंवा रिफायनरीला समर्थन देणाऱ्या उमेदवाराला ते इथं मतदान करणार नाही. बारसू सोलगाव पंचक्रोशीतील साखरी नाटे या गावात आता आपण आलेलो आहोत. इथल्या बाजारपेठेत आपण उभे आहोत. रिफायनरी हा मुद्दा इथं सुद्धा मोठा मुद्दा आहे, मात्र त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा अनेक मुद्दे आहेत जे इथल्या लोकांना महत्त्वपूर्ण वाटतात आणि त्या अनुषंगाने इथं मतदान 7 मेला होऊ शकतं. तर इथल्या लोकांचं काय म्हणणं आहे याबद्दल हे आता आपण जाणून घेऊयात. तुम्हाला काय वाटतं की आता हे जे 7 मेला मतदान होणार आहे तर त्याच्यासाठी महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत सध्या तुमच्यासमोर, की कोणते असे मुद्दे आहेत, कोणते तुमच्या तक्रारी असतील किंवा कोणत्या गोष्टी असतील ज्या तुमच्या मनात आहेत मतदानाच्या आधी? मेन म्हणजे सरकार बदललं पाहिजे, त्याच्याबद्दल वाद नाही. मुद्दे तर भरपूर आहेत, परंतु आमचा साखरी नाटे गाव आहे ना एकदम लहान आहे, त्याच्याकडे कोणतं विशेषता बघत नाही. त्यामुळे मुद्दे सांगून पण काय पाहिजे नाही. माझं म्हणणं आहे की मशाल हे शिवसेनेचंही येणारच गॅरंटी. पण आता ह्यावेळेस मशाल ह्या चिन्हावर शिवसेना लढवते. इतके ह्याच्या आधी सुद्धा इथं शिवसेनेचेच खासदार होते, फक्त त्यावेळेस धनुष्यबाण हे चिन्ह त्यांच्याजवळ होतं युती सरकार. तर युती सरकार म्हणजे कोणतं सरकार? शिवसेनाचं आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना. अच्छा, महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे. अच्छा, ते येईल असं तुम्हाला वाटतं यावेळेस. पण काय कारण आहे ते? 100% तेच येणार, पण ते का आलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? चेंज झाला. काहीतरी त्या लोकांनी आम्हाला आमच्यासाठी केलं पाहिजे, असं काही पण असं दाखवला पाहिजे. काही लोक कसं आपल्याला काही महत्त्वाचे जे आहेत ना, समजा एक रस्ते आहेत, पाण्याची समस्या आहेत किंवा लाईटचे आहेत, असं भरपूर समस्या आहेत इकडे गावात लोकांच्या. ते झाला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. बाकी काय. या तुमच्या परिसरात रिफायनरीचा मुद्दा हा अतिशय मोठा मुद्दा आहे की त्याच्यावरनं भरपूर इथं प्रचार ह्या मुद्द्यावरनं सुद्धा केला गेलेला आहे. तर साखरी नाट्यात हा मुद्दा किती महत्त्वाचा आहे? रिफायनरी जो आहे ना, रिफायनरी हा मुद्दा वेगळा आहे. रिफायनरीचं कसं आहे, हे राजकारणी लोक राजकारण त्याच्यावर खेळत असतात. रिफायनरी होणे न होणे ते कसं सरकारच्या हाती आहे. करायला लागलं सरकार तर मग ते कोण पण असून ते मागे हटणार नाही, आणि जर करायचं नसेल तर पब्लिक जर उठली तर ते करणार पण नाही. असं आहे. पब्लिकला जर नको असेल ते नाही पाहिजे असं. मग तुमच्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे काय आहेत निवडणुकीसाठी यावेळी? निवडणुकीसाठी भरपूर आहेत. मच्छीमारांच्या समस्या आहेत भरपूर,
जेटीच्या संदर्भात आहे, असे भरपूर मच्छीमारांच्या काय समस्या आहेत इथं? मच्छीमारांच्या समस्या भरपूर आहेत. म्हणजे आता कसं फिशिंगचं तर एकदम खालावलं आहे. फिशिंग म्हणजे कायच नाही. तर डिझेलचं म्हणजे हे वाढल्यामुळे त्यांना फिशिंग करता येत नाही. त्यामुळे लोकांना कसं होते, त्याच्यावर उपयोग करणारे लोक आता उपाशी राहायची वेळ आलेली आहे. कारण मच्छी पण आता मिळत नाही, असं झालं दुष्काळ. आणि या व्यतिरिक्त अजून एक असं म्हटलं जातं की रिफायनरीच्या मुद्द्यावरनं सारखं हे म्हटलं जातं की विकास नको आहे का कोकणातल्या लोकांना. तर मग दुसरीकडे आपण असं बघतो की रस्ते नाही आहेत अनेक ठिकाणी आणि विजेचा सुद्धा प्रश्न आहे बऱ्याच ठिकाणी. तर तुम्हाला काय वाटतं की विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे का? विकास असं नाही का, विकास तर सर्वाकडे होणार. रिफायनरी येऊ दे असं म्हणतात, कोणाच्या आमच्या गावातून नाराजी आहे ते गावालाच माहिती. विकासाचं त्याच्यावरती रिफायनरीवरती काय महत्त्व नाही. मेन काय शिवसेना आहे ना, हे गावामध्ये आहे आमच्यामध्ये, बस त्याचा उमेदवार आला पाहिजे 100%, आणि तो येणार. मग शिवसेनेमध्ये आता ह्या 2 वर्षांपूर्वी जे झालं की ज्या प्रकारे फूट पडली गेली आणि त्याच्यानंतर आता हे केलं गेलं, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? फूट पडली म्हणजे मला वाटतं की फूट नाही पडला पाहिजे असं. कारण कसं आहे, लोक निवडून देतात, प्रतिनिधी निवडतात कशा की लोकांचा विकास झाला पाहिजे, पण तो सहसा होत नाही. कसं फूट पडल्यामुळे कसं सरकारच चेंज होते ना. आम्हाला कसं आहे, काहीतरी आम्हाला आमचे मुद्दे घेऊन आम्ही ज्याला निवडून दिले ते आमचे मुद्दा पूर्ण करतील, पण ते करत नाही. कारण इकडनं तिकडे उडी मारतात आणि ते मग पिसकटते सडव. ते नाही झालं पाहिजे. जर निवडणूक लढायची असेल कुठल्या पण पार्टीतून, तर त्या पार्टीतच राहिला पाहिजे 100%. त्याच्यातून दुसऱ्या पार्टीत उडी मारला पाहिजे. कोणी पण पैसे दिले आणि त्याच्यात जाऊन म्हणजे कसं होतं, मग लोकांचा ना त्याच्यावर विश्वास राहत नाही, असं आहे. मग देशात आता पुन्हा जर आत्ता जे सरकार आहे तेच सरकार आलं, जर बदल नाही झाले तर काय होईल असं तुम्हाला वाटतं? भरपूर काय होईल, म्हणजे काय लोकांच्यावर लक्ष राहणारच नाही तसं. ते फक्त आपलं राजकारण चालवत राहणार, आपली फायदा करून घेणार आणि मोठ्या लोकांची फायदा करणार. गरिबांच्यावर लक्ष राहणार नाही त्यांचं, हेच म्हणणं. देशभरात आता अनेक मुद्दे आहेत की आता जसा हा इथला रिफायनरी हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि जो लोकांमध्ये आहे, मात्र देशात आपण बघतो की जेव्हा प्रचार होतो तेव्हा त्याच्यामध्ये वेगळेच मुद्दे, कुठे जातीचा मुद्दा, कुठे धर्माचा मुद्दा हा मोठा केलेला दिसतो. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की ते मुद्दे महत्त्वाचे आहेत की तुमचे जे जगण्याचे प्रश्न आहेत ते महत्त्वाचे? मुद्दा हा खाली राजकारणी काही ठराविक राजकारणी करत असतात. बाकी जातीवातीचं इथे कुठलं काय महाराष्ट्रामध्ये कुठेच लफडं नसतं. ते फक्त सिटीमध्ये म्हणा किंवा शहरामध्ये असं इकडे तिकडेच असते. हे आपल्या गावा खेडेगावामध्ये कधीच असं जातीचं हे होत नाही अजिबात. आणि धर्माचा मुद्दा तुम्हाला वाटतो की धर्माचा मुद्दा सुद्धा इथे येतो? धर्माचा मुद्दा कोण काढत नाही, आपल्या इकडे तरी काढत नाही, ते वरती म्हणजे शहरामध्ये काढत असतात. कारण तो ना आला पाहिजे, धर्माचा मुद्दा याच्यात राजकारणात तरी ना आला पाहिजे, आमचं म्हणणं आहे. थँक्यू. जसं की आता आपण बघितलं की साखरी नाट्याच्या बाजारपेठेत जे अनेक लोक आहेत त्यांचे वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ज आहेत. जसं की बारसू सोलगाव पंचक्रोशीमध्ये रिफायनरी हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. इथे सुद्धा रिफायनरीला विरोध आहे, तो महत्त्वाचा मुद्दा राहणारच आहे. मात्र इतर मुद्द्यांवर सुद्धा आहे. कोकणातून निवडून येणाऱ्या उमेदवारांनी खासदारांनी लक्ष द्यावं असं त्यांचं म्हणणं आहे, अशी त्यांची इच्छा आहे. आणि यापुढे जाऊन देशात सुद्धा मोठा बदल घडावा अशी त्यांची इच्छा आहे, असं आपल्याला इथं दिसतं. आज दिवसभर आपण राजापूर तालुक्यातल्या बारसू सोलगाव पंचक्रोशीतल्या काही गावांमध्ये फिरलो आणि फिरता फिरता आता आपण साखरी नाटे या गावात आलेलो आहोत. खाडीच्या जवळचं हे गाव आहे आणि आता सध्या आपण साखरी नाटे डुंगेरी जेटीजवळ आहोत, जिथं आपण इथल्या मच्छीमार इथले जे आहेत, इथले मच्छीमार प्रोफेशनल्स जे आहेत त्यांच्याशी आता आपण बोलणार आहोत आणि या निवडणुकीच्या संदर्भात आणि 7 तारखेच्या मतदानाच्या संदर्भात त्यांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेणार आहोत. तुमच्या मते 7 तारखेला आता जे मतदान होणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी, त्यासाठी महत्त्वाचा मुद्दा काय राहणार आहे? कोणत्या मुद्द्यांवर इथं मतदान होईल असं तुम्हाला वाटतं? महत्त्वाचं म्हणजे आता समोर म्हटलं तर एक रिफायनरी आहे. दुसरी गोष्ट की जे नितेश राणे डायरेक्ट बोलते आहे की फडणवीस साहेबांनी जे सांगितलेलं आहे ते बरोबर आहे. जर ह्या हिंदुस्थानामध्ये राहायचं असेल तर हिंदू बनूनच राहावा, नाही राहायचं असेल तर मग इथून तुम्ही कुठे जायचं असेल तिथे जावा. दुसरा मुद्दा की जे मालवणला मिटिंग घेतली तिथे साफ बोलत आहे नितेश राणे की मालवणच्या वासियांनो अजूनही हिंदुत्व कायम ठेवा. तर हिंदुत्व कायम नाही ठेवला तर हे लोक निवडून आले तर उद्या ह्या मालवणी गावाचं नाव कुठेतरी मुझफ्फरनगर ठेवतील, तिथे एक मशीद बांधतील किंवा दर्गा बांधतील, मद्रसा बांधतील आणि ते आम्हाला बाहेर काढतील. हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. मग तुम्हाला असं वाटतंय की हिंदू मुस्लिम हे जे हा जो मुद्दा हा आपण राष्ट्रीय पातळीवर बघतोय की वापरला जातोय, तर तो मुद्दा सुद्धा इथं महत्त्वाचा ठरणार आहे या मतदारसंघात, असं तुम्हाला वाटतंय का? हो, कारण काय की पंतप्रधान पण आहेत ना,
ते सुद्धा की एक असं बघतायत की कुठेतरी जातीवाद होते. कारण मी एक लाईव्ह बघितलं, मला सुद्धा न्यूज चॅनल बघायचं मोठा एक शौक आहे. मी एक लाईव्ह बघितलं पंतप्रधानांचा. ते म्हणत आहेत की कांग्रेसने जो निधी लाया, जो आरक्षण लाया, जो अल्पसंख्यक के लिए आरक्षण लाया, वो आरक्षण खाली मुस्लिम लोगों को दिया, और जो निधि उपलब्ध लाया वो भी मुस्लिम लोगों को दिया, और जो भी सुविधा देना है वो जो ज़्यादा बच्चे निकालने वाले हैं उनको दिया. तो मेरा कहना पंतप्रधान को ये है कि ये आप सच्चाई करके दिखाएंगे क्या जो इसने लाया. और जो पंतप्रधान ने शुरुआत में 2014 में इलेक्शन हुआ तब क्या बोला था, हम लोग 15,000 रुपया डालेंगे, 15 लाख रुपया डालेंगे, काला धन लाएंगे. खुद काला धन में डूबे हुए हैं. क्यों? कि उसने अपने भाषण में किया था. जो अजीत दादा पवार है वो कांग्रेस के, राष्ट्रवादी के 70 करोड़ हजार का घोटाला किया, और वो दूसरे तीसरे दिन अजीत पवार उसके साथ जाते. वो घोटाला किधर गया? क्या वॉशिंग मशीन में साफ हुआ? गुजरात के जो चोर लोग उसके पक्ष में जाता है वो जाके उधर साफ होता है. इसका मतलब कि ये भी चोर है, समझे ना. अभी जो इंडिया, ये अपना इंडिया अगाड़ी जो है अभी, उसका जो शरद पवार गुट का हो या ठाकरे, उद्धव बाला साहेब ठाकरे का गुट हो, उसमें से जो गए हैं वो क्या, वो चोरी छुपाने के लिए गए. अगर हिम्मत है प्रधानमंत्री की, क्या किसकी भी हिम्मत है तो वो चोर सामने लाओ ना. काय को उसको ले दे, मतलब आप भी चोर देना. मैं चोरी नहीं किया, लेकिन सामने वाले ने चोरी किया, उसके साथ रह गया तो मेरे को भी पुलिस अरेस्ट करता है ना चोर बोल के. ये पहले उसने सीखना मांगता है जनता से, समझे ना. ये बड़ा मुद्दा है पब्लिक के लिए, समझा ना. और हिंदू मुसलमान यही लगाने को देखता है, पंतप्रधान भी और ये सब लोग भी. इसका ये बड़ा मुद्दा है उसके लिए. बरोबर. तर हे राष्ट्रीय मुद्दे तर महत्त्वाचे आहेतच, आणि जसं तुम्ही म्हणालात की राष्ट्रीय पातळीवर कुठेतरी हिंदू मुस्लिम हा मुद्दा जो प्रचारासाठी वापरला जातोय, तर तो मुद्दा मतदानासाठी सुद्धा महत्त्वाचा ठरणार आहे. मात्र स्थानिक जे इथले मुद्दे आहेत, तर तुम्हाला वाटतंय का की कारण तुम्ही ज्या भागात आहात तिथं रिफायनरी येऊ घातलेली होती इथल्या सरकारनं, भाजप सरकारनं ते प्रस्तावित केलेली होती, तर ह्या रिफायनरीचा मुद्दा इथं महत्त्वाचा ठरणार आहे का? नक्कीच. आता बघा, पहिल्यांदा रिफायनरी नाणारला आली त्यावेळेला सुद्धा लोकांनी विरोध केला, आणि आमच्याबरोबर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाने आम्हाला भरपूर सहकार्य केलं. त्यामुळे तिथून ती रिफायनरी गेली. त्यानंतर परत पुन्हा काही महिन्यानंतर तो मुद्दा त्या लोकांनी काढला. गुजरातचे परप्रांतीय लोक इथे येऊन ती जमीन घेतली आहेत, बळकवली आहे, आणि तेही जमीन घेतल्यानंतर त्या लोकांनी परत जोर लावला. त्यानंतर ती रिफायनरी परत पुन्हा बारसूला त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला आहे. पण तरीसुद्धा आमचे शिवसेना पक्षाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आमच्याबरोबर ठामपणे उभे आहेत, आणि त्यांनी आम्हाला वचन दिलेलं आहे की ही रिफायनरी कुठल्याही परिस्थितीत आम्ही इथे आणणार नाही. दुसरा मुद्दा म्हणजे इथे नॅशनल मुद्दे पण आपल्याकडे आहेत. कुठले 15 लाखाचा मुद्दा गेले 10 वर्षामध्ये आत्तापर्यंत पूर्ण नाही झाला. त्यानंतर 2 लाख वर्षाला 2 कोटी रोजगार देणार होते, ते सुद्धा आतापर्यंत दिलं नाही. 2 कोटी वर्षाला म्हणा 10 कोटी काय 10,000 रोजगार भेटले नाही आत्तापर्यंत 10 वर्षात. आणखी इथल्या ते जे पंतप्रधान बोलतात ना, पंतप्रधान हा एक त्यांची एक गनिमा असते. पंतप्रधान बोलल्यानंतर कुठल्या पक्षाचे नसतात, कुठल्या धर्माचे नसतात, ते जनरली सगळ्यांचे असतात. पंतप्रधान जे जातीवादीवर बोलतात ना, कुठलाही मुद्दा, बरेचसे मुद्दे झाले ते त्यांना शोभत नाही. हिंदू, मुस्लिम आणि बौद्ध वगैरे हे काही हे बोलतात ना, हे आपल्या कुठल्याच जनतेला ना, हिंदूंना पटत नाही, मुस्लिमांना, कुठल्याच धर्मालाही पटत नाही. त्यामुळे तो एक मुद्दा ह्या निवडणुकीचा राहणारच आहेत. आणि भ्रष्टाचार, आता हे बोलले त्याप्रमाणे अजित पवार 70,000 कोटी का भ्रष्टाचार, सिंचन घोटाला किया, और देवेंद्र फडणवीस कहते थे अजित पवार चक्की पिसिंग. अजित पवार बोलले, आता ह्याला देवेंद्र फडणवीस बोलला अजित पवारला कुठल्या परिस्थितीत आम्ही घेणार नाही. मला एक वेळ कोणी जर बोलला ना की ह्या लग्न तुम्ही करणार नाही, एक मी लग्न करणार नाही, पण अजित पवारला मी ह्या कुठल्या परिस्थितीत ह्या पक्षात घेणार नाही. तर असे हे बोलणारे लोक 2-3 दिवसात बदलतात, पण लोकांचा विश्वास यांच्यावर कसा बसेल हो? पंतप्रधान 70,000 कोटी बोलतात, त्यांनी घोटाळा गेला 2-3 दिवसात त्याला ते आपल्या पक्षात घेतात, उपमुख्यमंत्री बनवतात. जेवढा मोठा घोटाळा तेवढा मोठं पद, असं यांनी चाललं आहे. आज तुम्ही घोटाळे वाजा ना, आमच्याकडे या वॉशिंग मशीन आमच्याकडे आहे, दुसऱ्या दिवशी साफ करतो. कुठला पद पाहिजे? मुख्यमंत्र्यांना दिला. शिंदेचा पण तसंच झालं आहे, त्याच्यापेक्षा मोठा घोटाळा आहे, त्याला मंत्रिपद दिला.
हे लोकाला मुख्यमंत्रीपद दिला, हे लोकांच्या लक्षात सर्वांच्या आलेलं आहे. लोक खुले नाहीत अजूनपर्यंत. लोक तुमच्यावर आश्वासनाला भुलून गेली, पण आता ह्याच्या पुढे तुमचं कुठलंही आश्वासन आणि कुठलीही गॅरंटी लोकाला मान्य नाही. तुम्हाला वाटते की लोकांमध्ये हे मुद्दे खरंच आहेत की म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्गच्या सामान्य लोकांना या मुद्द्यांमुळे, या मुद्द्यांवरनं ते मतदान करणार आहेत असं तुम्हाला वाटतंय का? नक्कीच. बघा, भारत हा एक सार्वभौम राष्ट्र आहे आणि जर आपली खरोखरच संविधान वाचवायचं असेल तर आता जे भाजपचं सरकार आहे ते आपला नारा देते आपकी बार 400 पार, आणि त्याचे मंत्रीसुद्धा म्हणत आहेत की 400 पार आपल्याला कशासाठी पाहिजे, तर हे संविधान बदलण्यासाठी. जे संविधानाने भारताच्या नागरिकांना, सर्वसामान्य लोकांना जे अधिकार दिलेले आहेत त्याची गळचेपी करून हे मूठभर लोक भारताच्या 150 कोटी लोकांवर राज्य करण्यासाठी आतुर झालेले आहेत आणि यांचे मनसुबे वेगवेगळे आहेत आणि ते भयंकर लोकांना समजून आलेले आहे. आणि परत आपल्या साखरे नाटे इथे आपल्या न्यूक्लिअर प्लांट जो लावायचा प्रयत्न करत आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या भारतीय जनता पार्टीचे अग्रेसरपणा दिसून येतो आहे. त्यामुळे जर हा प्रकल्प झाला तर आपल्या ज्या लोकांची जी मच्छीमारी संपूर्णपणे नष्ट होणार आहे. कारण याच्यापूर्वी जे असलेले आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतः मान्य केलेलं आहे की ह्या भागातली मच्छीमारी काय तुम्हाला जायलाच रस्ताच नाही आहे. जर हा प्लांट झाला किंवा ही कंपनी झाली, न्यूक्लिअर प्लांट झाला, तर इथून रस्ताच नाही जायला. म्हणजे तुमचं संपूर्णपणे रोजंदारीचा जो विषय आहे तो संपूर्णपणे नष्ट आहे. दुसरी, त्याच्यानंतर काही अभ्यास न करता इथे एक अगदी जवळपास न्यूक्लिअर प्लांट आहे, त्याच्यात अगदी बाजूला रिफायनरी येते, तीही मोठ्या प्रमाणाचे प्रदूषण करणार आहे. त्यामुळे त्याच्यातून येणारे जे सांडपाणी आहे किंवा प्रदूषण आहे ते या खाडीत सोडणार आहे. या खाडीत जे शिंपल्या आहेत, कालवा आहेत, खेकड्या आहेत, ही सगळी जलचर प्राणी नष्ट होणार आहे. खाडीमध्ये मच्छीमारी करणारे किंवा समुद्रात मच्छीमारी, या सगळ्यांचा धंदा नष्ट होणार आहे. त्यामुळे हे 2 मुद्दे आहेतच मुख्य. परंतु या भारतीय जनता पार्टीने जो आत्ता काय धुडगूस घातलेला आहे की लोकशाही संपवायची, आणि त्याच्याबरोबर बरेचसे मुद्दे आहेत. त्यांनी स्मृती इराणीचा सिलेंडर घेऊन नाचलेले, आज 400चं सिलेंडर 1200वर नेऊन पोचलं आहे. महागाई गगनाला भिडलेली आहे. पेट्रोल डिझेलचे दर कुठेतरी गेलेत. कच्च्या तेलाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाली आलेल्या असतानासुद्धा या भाजप सरकारने अगदी 100च्या जवळपास डिझेल नेऊन ठेवले. आज जी सबसिडी मच्छीमारांना भेटते तीसुद्धा बंदच आहे. म्हणून हे सगळे जे मुद्दे आहेत, या सगळे मुद्दे येथील मच्छीमारांना चांगले ज्ञात आहेत. आणि जे आपल्या आता भाजपचे उमेदवार आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे, यांचे जे 2 चिरंजीव आहेत आणि त्यांची एवढी वात्रट भाषा आहे ते ऐकून कोणाही मतदारांचं डोकं ठिकाणावर राहणार नाही. एवढी चीड येणारी त्यांचे वाक्य आहेत. त्यामुळे हे सगळ्यांचा रोष आहे. तुम्हाला असं वाटतंय का की जर सरकार बदललं किंवा बदलासाठी मतदान झालं तर ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत, हे सर्व जे मुद्दे आहेत, तर त्याच्यावर काहीतरी उपाय निघू शकतो, त्याच्यावर काहीतरी सोल्युशन निघू शकतं? नक्कीच. सरकार बदलली ना, ही काही सरकार जी बदलली ना, ते काँग्रेस आणि ते इंडिया आघाडीचे सरकार आहे ना, ही संविधानाला मानणारी लोक आहे. सर्व लोकांना मानणारे, सर्व धर्माच्या लोकांना मानून चालणारे आहे, सर्व धर्माच्या लोकांचं ऐकणारे आहे. त्यामुळे नक्कीच ती आमच्यासाठी काहीतरी बदल करेल ही आम्हाला अपेक्षा आहे. की माझा परिवार तर पंतप्रधानाला समजतो काय माझा परिवार काय. आता माझा परिवार, माझी बायको आहे, माझी मुलं आहे. मग जर हा माझा परिवार जर म्हणत असतील तर पंतप्रधान स्वतःच्या बायकोला का नाही घेत? महत्त्वाची गोष्ट आहे ही. माझा परिवार मग पहिल्यांदा निवडून आले तेव्हा तुम्हाला सुद्धा माहिती आहे त्याच्या बायकोला विचारलं गेलं तुमचा नवरा पंतप्रधान झाला आहे तर तुम्हाला बोलवलं तर जाईल काय? मी वाट बघते आहे, मी स्वतः न्यूज बघितलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे. तर बोलवल्यानंतर मी नक्की जाणार. म्हणजे त्या बाईची आत्मा काय बोलते असेल, हा माझा परिवार म्हणतो, त्यानं त्याचा अर्थ कळतो आहे. दुसरी गोष्ट ह्या रिफायनरीची जी जमीन घेतलेली आहे ती परप्रांतीय लोकांना ती दिलेली आहे आणि ती सिडकोला देणार आहेत. जर सिडकोला दिले तर आम्हाला परमिशन जे ग्रामपंचायत नाही घ्यायचं तर आम्हाला त्यांच्याकडनं घ्यायचं पडेल. कारण त्यानं विकली म्हणजे त्यानंच गेली ना. जशी रिफायनरीला जमीन विकली
मग ते काय म्हणतात रोजगार देऊ, त्यांचा बाप रोजगार देणार आहे काय? रोजगार देणार रिफायनरीवाले, फ्रान्सचे लोक देणार, ते आपल्या लोकांना ठेवणार. तुमच्या पोलिसाला लोक विचारणार नाही, आम्हाला विचारणार नाही. रोजगार काय? हे बाया आहेत, मी आहे, मी कुठे कमवायला जात नाही, मला शिक्षण नाही, तर ते मला नोकरी देऊ शकता का? नाही देऊ शकत. भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवणारे नारायण राणे आणि शिवसेना उबाठाच्या तिकिटावर निवडणूक लढवणारे विनायक राऊत, जे इथं याआधी 2 वेळा खासदार राहिलेले आहेत, या दोघांमध्ये ही मोठी लढत या मतदारसंघात, रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघात होणार असल्याचं दिसतंय. आणि ओव्हरऑल आज आपण राजापूर तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये फिरलो. रिफायनरीचा मुद्दा जिथं मोठा होता, पेटलेला होता, अशा अनेक भागांमध्ये आपण फिरलो. आणि रिफायनरीचा हा मुद्दा ह्या मतदारसंघासाठी कळीचा ठरणार असल्याचं एकूणात दिसतंय. कारण बारसू, सोलगाव, पंचक्रोशीतले लोक तर असं म्हणतातच आहेत की रिफायनरीला जो विरोध करेल, जो रिफायनरी आणणार नाही, त्याला आम्ही मतदान करू. पण त्यांचं असं म्हणणं आहे की या जिल्ह्यातल्या, रत्नागिरी जिल्ह्यातल्या तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या इतर भागातही अशा प्रकारची सेंटिमेंट जी आहे, अशा प्रकारचा मूड आहे जो लोकांमध्ये दिसत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे 7 तारखेला मतदानात नक्की काय होतं आहे आणि त्यानंतर 4 जूनला काय निर्णय येतो हे बघणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. पण एकूणात स्थानिक मुद्दे, इथल्या लोकांचे स्थानिक मुद्दे हे राष्ट्रीय मुद्द्यांपेक्षा वरचढ ठरणार असल्याचे चित्र इथं सध्या तरी दिसत आहे. निवडणुकीच्या संदर्भातले असे अनेक रिपोर्ट्स, अशा प्रकारची कव्हरेज आम्ही घेऊन येत आहोत. याच्या आधी आम्ही परभणीतून आणि केरळमधून सुद्धा अनेक रिपोर्ट्स घेऊन आलेलो होतो. हे सर्व रिपोर्ट्स तुम्हाला आमच्या इंडी जर्नल या यूट्यूब चॅनलवर बघता येतील. त्यामुळे हे आणि ह्याच्यानंतरचे सुद्धा अनेक रिपोर्ट्स बघण्यासाठी आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि पाहत रहा इंडी जर्नल.